धावसंख्या जर आपण पाहिली तर एक बलाढ्य फलकावर उभी आहे. 78 धावा धावफलकावर 79 धावसंख्येचं लक्ष्य आहे. म्हणजे पर ओव्हर जवळपास 20 रन तुम्हाला धावफलकावर जोडायचे आहेत. 20च्या सरासरीने या रन्स तुम्हाला धावफलकावर लावायचे आहेत. चला मॅच सुरू करायची लवकरात लवकर, वेळ वाचवायचा आहे. शोएब अव्वा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय षटकातील पहिला बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट खेळलाय क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल ती धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर 1 रन ही धावफलकावर लागलेली आपण पाहतोय. टीम एफडीसी कुडूस मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश बुदावली. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फैजान मेमन ज्यानं पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं धावफलकावर लावलं. वैयक्तिक 64 धावसंख्येची एक अप्रतिम इनिंग त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस मात्र हा बॉल दर्जेदार पद्धतीने खेचलाय, फेकून दिलं या बॉलला सीमारेषा पार. जशास तसं चोख प्रत्युत्तर ते प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला आवडतं आणि इथे जर आपण पाहिलं तर एक अप्रतिम फटका मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र सलग दुसऱ्यांदा बॉल सीमारेषा पार. षटकार दोन चेंडूवर 2 षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतात अव्वाच्या विरोधामध्ये. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. हा यावेळेचा बॉल तेज थर्रार विकेटच्या मागे गेला निर्धावच्या स्वरूपानं. त्या आधीचे 2 बॉल जर आपण पाहिले तर जे पुढे डिलिव्हर केले गेले त्यावर 2 चांगले स्ट्रोक ते मैदानाच्या आतने खेचले गेले. 2 षटकार ते आपल्याला पाहायला मिळाले. शोएब अव्वा सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 13 रन्स या ओव्हर मध्ये आलेत. पर ओव्हर जवळपास 19-20 रन तुम्हाला धावफलकावर जोडायचे आहेत. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढीच चांगली फिल्डिंग होती. 1 रन धावफलकावर जोडली जाते. 1च्या मदतीने धावफलकावर वाढ होती आणि धावफलक 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. ते एकंदर 14 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ 14 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो प्रगती पथावर येणं बाकी आहे. बॅटची कडा आणि डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल. 1 रन मिळाली. 1च्या मदतीने ओव्हर समाप्त होती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 15.
ओव्हर नंबर 2 चिराग भानुशाली गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे चिरागच्या वतीनं साकारली जाईल. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेनं देहेष्टीवर आदळतोय. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिला बॉल योग्य टप्प्यावर टाकत असताना त्यानं निर्धावच्या स्वरूपानं तो चेंडू हाताळला गेलाय. चांगला बॉल पुन्हा एकदा टर्न प्राप्त झाला. बाहेर त्या बाजूने निघाला. बॉलला कट केलं. विकेट किपरच्या हातामध्ये नेलं. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. सलगचे 2 बॉल इथे चिराग भानुशालीच्या माध्यमातून आपल्याला डॉटच्या स्वरूपाने येत असताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल चिराग कडनं. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय उंच हवेतनं. सौरभ सवर बॉलला जज करतोय आणि एक चांगला कॅच त्याच्याकडनं कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल. तिथे बॅटरला विकेटचं बदल होतंय. खेळाडू बाद. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचलेली एकंदर 16 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ झालाय. मॅच मध्ये एकतर्फी आपल्याला सर्व काही चित्र पाहायला मिळतंय. कारण सुरुवातीलाच खूप चांगल्या धावा उभ्या केल्या एफडीसी कुडूसनं आणि आता त्याचा पाठलाग तो थोडासा कठीण झालाय. थोडासा नाही खूप जास्त कठीण झालाय असं म्हणावं लागेल. कारण या ओव्हरमध्ये रन्स त्या बनतच नाहीयेत. आणखी एक चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. चिरागचा डॉटच्या स्वरूपानं फ्लाइट दिली होती आणि यश मिळालं. त्यामध्ये एक निर्धाव बॉल. चेंडू खूप लवकर मॅचच्या औपचारिकता बाकी राहते असं चित्र आहे सध्या मैदानामध्ये. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल केलाय. 1 रन मिळेल. 1च्या मदतीनं ओव्हर समाप्त होईल. एकंदर 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 17. येणारे 2 षटकं बाकी आहेत आणि 2 षटकांमध्ये विजयाकरता 62 धावसंख्येची गरज. एक चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने येतोय. षटकातील पहिला चेंडू इथे निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सौरभ सवर सध्या गोलंदाजी करतोय आणि अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. प्रत्येक गोलंदाजाने आपली कामगिरी अगदी यशस्वीरित्या बजावली आहे. पूर्वार्धामध्ये मात्र गोलंदाजी यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. दूर खेळलाय मात्र तिथे जर आपण पाहिलं तर डिक्लेअर आहे. त्यामुळे 2 धावा त्याच तुम्हाला मिळतील. तीन चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. मॅच ची जी औपचारिकता आहे ती बाकी राहते. आणखी एक डॉट बॉल.
यावेळेस मात्र हा बॉल एक रन शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सौरभ सवर. शेवटचा बॉल त्यावर एक चांगला स्ट्रोक आलाय. मात्र याही बॉलवर मिळतील त्या फक्त 2 धावा. जी औपचारिकता आहे ती कंप्लीट करायची. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर नवाज त्याला प्राचारण केले गेले. डाव्या स्टीवर पडला आणि तिकडनं बाहेर निघाला एक निर्धाव चेंडू. डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. बिलोशी संघ नाणेफेक जिंकला आणि नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन चेंडूचा खेळ झालाय. यावेळेचा स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. षटकारामध्ये परावर्तित होईल. 6. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा झालाय. बॅटची कडा लागली आहे इथे. शेवटचा बॉल आहे डावाचा. इथे अगदी सहजतेनं या मॅचवर कुरघोडी केली. सहजतेने ही मॅच आपल्या नावावर केली. यावेळेस मात्र हा बॉल त्यावरचा फटका फसला आणि ते विजयी होतीये टीम एफडीसी कुडूस. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 64 धावसंख्येची एक दमदार इनिंग या स्पर्धेमध्ये खेळली तो फैजान मेमन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुयोग पाटील बिलोशी यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करणार आहोत. फैजान मेमन जे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सुयोग पाटील आपल्या शुभ हस्ते फैजानला आपण ही मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करणार आहोत. चांगला खेळ फैजान मेमन कडनं आपल्याला पाहायला मिळाला आणि 64 धावा एकदा जोरदार टाळ्या. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं फैजान मेमन कडनं आपल्याला पाहायला मिळालं आणि तो फैजान ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
वेलकम बॅक. पुण्याच्या एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक महत्वाचा उत्कंठावर्धक रोमहर्षक आणि कडा आणि बडा मुकाबला तो आपल्या भेटीला आलाय. एका बाजूने टीम SP बिलोशी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय ते टीम गावदेवी पिंपळासला. पहिला बॉल दर्जेदार चेंडू थोडासा खाली राहिला होता. एक सिंगल तिथे घेण्याचा मनसुबा होता आणि एक सिंगलनं स्ट्राइक रोटेट केली. पहिली एक धाव डाफलकावर जोडली गेली. गावदेवी पिंपळास आणि SP बिलोशी या दोन टीम मध्ये ही फाईट सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट खेळलाय. एक सिंगल धाफलकावर जोडली गेली. एकच्या मदतीनं धाफलक पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते ते एक या आकड्यावर. एक वरनं 2 वर गेलंय कारण दोन्ही फलंदाजाने सिंगल सिंगलला आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. त्यामुळे 2 धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल यतीश पाटील जॉन स्ट्रायकर राहील. फटका अप्रतिम बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावरनं सीमा रेषा पार षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6 लॉर्ड्स टाकले जातील. यातील विजय संघ FDC आणि उमर 11 वडवली कॅम्प ज्या 3 टीम मध्ये लॉर्ड्स टाकले जातील. यावेळेस मात्र आणखी एक अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक षटकारामध्ये परावर्तित केलंय बॉलला. या 6च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 6 ने वाढताना 15. उमर 11 वडवली एक प्रतिनिधी लगेच आपण यायचे. लॉट्स टाकले जात आहेत. 2 चिट्टी उठाने का उसमें. विजयी संघाला बाय मिळते. फ्री हिटची संधी आहे. 9चा इशारा आलाय. यातील विजयी संघाला बाय मिळते आणि थेट शेवटचा सामना खेळण्याकरता क्वालिफाय होईल. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल जाईल सीमा रेषा पार. यतीश पाटील दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतनं दाखवतोय. षटकार. ओव्हर नंबर 2 नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. रंजन. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन होतंय. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. दीक्षित गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि दीक्षितचा पहिला बॉल इथे त्यावर त्याला विकेट आली आहे. माघारी यावं लागेल फलंदाजाला.
उमर 11 आपला निर्णय कळवायचा आहे. एक विकेटचं पतन झालंय. दीक्षित गोलंदाजीच्या ट्रॅकवर आल्यानंतर पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळते. माघारी परतवलंय फलंदाजाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता निशांत. बघूया कशा पद्धतीनं साथ देईल तो, कारण खूप चांगली बॅटिंग यतीश पाटील कडनं पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये. प्रियेश त्याचा अगदी योग्य त्यानं सामना करत असताना त्यानं षटकारांची आतिषबाजी केली. तब्बल 3 षटकार 1 चौकार त्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला प्रियेशच्या, आणि त्यामुळे एक चांगली टोटल उभी राहिली. त्यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा ऑन साईडला फटका चांगला खेळला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं, काही बॉल हे पकडले जात नाही, ते चिपकले जातात. अगदी तसा हा बॉल येऊन हातामध्ये डायरेक्टली बसला. धावसंख्या 24. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे समोरच्या बाजूने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. 1 रनला इथे 2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती, आणि सुरक्षित 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या जातील. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय टीम वडवलीनं. नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याकरता निमंत्रण दिलंय ते एफडीसी कुडूसला. यावेळेस मात्र हा बॉल सीमा पार लांब फेकून दिलं या चेंडूला. षटकार. चेंडू तिकडे जे प्रेक्षक आहेत त्यांनी चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचे आहेत. अशाच पद्धतीने चेंडू हरवत राहिले तर बक्षिसापेक्षा जास्त खर्च बॉलचा होईल. आतापर्यंत 10 बॉक्स एंड झालेले आहेत. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेली 33 वर. 5 चेंडूचा खेळ. चांगल्या रन्स या दाफलकावर जोडणं खूप गरजेचं असतं. या आधीच्या मॅच मध्ये एफडीसी संघानं एक मोठी टोटल, या स्पर्धेतली सर्वात हायेस्ट टोटल दाफलकावर उभी केली होती. त्यानंतर या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर त्याच दिशेने वाटचाल आहे. 34 लागल्यात, आता 33 लागल्यात आतापर्यंत. एकंदर 1.5 षटकानंतर एक धावसंख्येच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि 34 वर 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आलाय, आणि 2 ओव्हर नंतर 17च्या सरासरीनं 34 धावा या दाफलकावर लागल्या गेल्या होत्या. पहिल्या ओव्हरच्या तुलनेनं हे षटक किफायतदार राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये 23 रन्स आल्या होत्या. पियुष गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला बॉल इथे पियुष कडनं पाहायला मिळालाय. 1 रन दाफलकावर जोडली गेली. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि सुरक्षित 2 धावा त्या यावेळेस दाफलकावर लागल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 36 या आकड्यावर. इथे मात्र 1 रन दाफलकावर कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावून पोहोचते ती 37. पियुष चांगली गोलंदाजी करतोय. अगदी जो यतीश सर्व गोलंदाजांवर महागडा ठरतोय त्या फलंदाजाला इथे शांत ठेवलंय. यावेळेस पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. बघा 1-1 रन तुम्ही वाचवणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा स्ट्राइक रोटेट करण्याकरता संधी देताना तेव्हा मग त्यानं गोलंदाज महागडा ठरू लागतो. इथे जर आपण पाहिलं तर 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. रोखलं गेलं या ओव्हरमध्ये. पूर्णपणे
मॅचचं चित्र बदलवण्याचा प्रयत्न केलाय. चांगली गोलंदाजी करतोय पियुष. आतापर्यंत 3 बॉल मध्ये शांत ठेवलंय. इथे विकेट मिळवली आहे. पोस्ट व्हेरिएशन दर्जेदार गोलंदाजी केली राहुल भोईर यांच्याकडनं. पियुष करता या विकेट करता 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. खरंच तारीफ करावी लागेल या युवा खेळाडूची. युवा आहे मात्र हवा हवास आहे अशी गोलंदाजी करतोय सध्या. जर आपण पाहिलं तर अचूक टप्पा आणि भेदक मारा तो त्याच्याकडनं पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 38 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे चांगला बॉल. आणखी एक चांगला बॉल. काय गोलंदाजी केली आहे. लाजवाब काबिल तारीफ गोलंदाजी केली आहे. टप्पा अगदी अचूक आहे. भेदक मारा आहे आणि फलंदाजाला शांत ठेवण्याची आपल्यामध्ये जी कुवत आहे ती मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. गोलंदाज पियुषच्या माध्यमातून 5 बॉल मध्ये त्याने 4 धावा देत 1 विकेट नावावर केली आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळलाय. लॉंगॉन मध्ये अभिनय पाटील येतोय. जोपर्यंत अभिनय बॉलला उचललं यावेळेस मात्र चांगला फटका ऑन साइडला प्रियश आहे तिथे. जोपर्यंत फील्ड केली 1 सिंगल धावफलकावर जोडली गेली. काय गोलंदाजी केली पियुषनं. खरंच तारीफ करावी लागेल. 5 धावा दिल्या आणि मॅचचं चित्र जे त्यांच्या टीमच्या विरोधात जात होतं ते चित्र त्यांना आपल्या बाजूने करवून घेतलं. एक कमबॅक करणारं षटक जे या डावामध्ये गरजेचं होतं आणि ते षटक पियुषनं हाताळलं. हा चांगला बॉल. हा ही चांगला बॉल आहे. अगदी खांद्याचा योग्य त्यानं वापर केला. आपटून टाकलं. थोडस बॅटरच्या रेंज पासून दूर ठेवलं. खूप दूर नाही. अगदी ती 12 मीटरच्या जवळपास ची रेंज आणि तिथनं बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेलं. त्यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. 1 सिंगल तिथे धावफलकावर जोडली जाईल. डबल करता कॉलिंग असेल का. आणि जोवर फेकी आली तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा सुरक्षित पळून पूर्ण केल्या दोन्ही बॅटर्सनं. या दोनच्या मदतीनं धावफलक 42 रोख लागली. आता धावफलकाला 42 रन्स धावफलकावर आहेत. या दोन्ही गोलंदाजांनी कमालीचं प्रदर्शन केलंय पियुषनं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सचिन सज्ज होतोय पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा 1 सिंगल. त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. बॉल डायरेक्ट घरात गेलाय. चार चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या एकंदर 43 रन्स धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू या ओव्हर मध्ये शिल्लक आहेत. समोर डाऊन द ग्राउंड मध्ये चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक त्याचं लक्ष विचलित झालं. थोडासा स्लीप झाला होता त्यामुळे चेंडूवरचं लक्ष विचलित झालं आणि बॉल पहिल्या टप्प्याखेरीस निघून गेला सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. समोर प्रेक्षकांना विनंती आहे की बॉल मैदानाच्या आतमध्ये परत करायचा आहे. एक रन आली आहे आणि 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावफलकावर लागली गेली आहे 48. विजयाकरता 49 या धावसंख्येची गरज.
2 धावा आपण ऑलरेडी तिथे देतो जेव्हा बॉल जाईल. या 2च्या मदतीनं धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचते ती एकंदर 12 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झालाय, त्यानंतर 12 धावा. यावेळेस झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय. फ्लाइंग स्लिप घेतली होती अगदी तिथनं 2 हातांच्या मधनं बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावफलकावर धावसंख्या 13. अप्रतिम फटका अभिनय पाटीलच्या बॅट मधनं बॉल मिड विकेटच्या बाहेर. षटकार. जी छोटी मुलं तिथे आहेत चेंडू मैदानाच्या आतमध्ये परत करा. या षटकाराच्या मदतीनं तिथे जर एखाद्याने बॉल शोधले ना तर दुकान टाकता येईल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र अपरकट. वाह, लाजवाब शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणू शकतो या फटक्याला आपण. अप्रतिम अप्रतिम जबरदस्त स्ट्रोक. षटकार आलाय. या 6च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 6 न वाढताना पुढे सरकून जाऊन पोहोचली आहे 25. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचती येते 25 वर. अगदी वीरेंद्र सहवाग या पद्धतीचे फटके खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप वेळ आपल्याला पाहायला मिळाला. अगदी त्याच स्टाईलनं अभिनय पाटीलनं एक दर्जेदार फटका मैदानाच्या आतनं पेशकश केला. अगदी प्रेक्षकांची मन जिंकणारा फटका ज्याला म्हणतात ना, तो फटका त्याच्याकडनं प्ले केला गेला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्यावर हुक केलाय आणि हुक केलेला बॉल सीमा रेषेच्या पार. षटकार. सलगचे 3 आलेत अभिनय पाटीलच्या बॅटमधनं. अभिनय पाटील 6 बॉलात 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक शतक सुद्धा त्याच्या नावावर आहे. 6 मध्ये 6. सध्या आपण जो कौशिक जाधव बघताय, जो वेगवेगळे आर्ट करतो नाव अक्षर गणपती, त्याचा सध्या खूप प्रसिद्ध आहे. त्याच कौशिकच्या विरोधात अभिनयने ते 6 षटकार खेचले होते. यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 32 धावा. वैयक्तिक 31 या धावसंख्येवर तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यानंतर 32 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र हा बॉल एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 33. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय आणि चाललाय सीमा रेषा पार. षटकार. एक लांब षटकार. 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर जाऊन पोहोचली 39. आता 10 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धावा या मॅचला जिंकण्याकरता धावफलकावर लावायचे आहेत. खराब गोलंदाजीचं पृथक्करण ते पाहायला मिळालं. गोलंदाज निखिल तब्बल 4 षटकार त्याच्या ओव्हरमध्ये आणि 2 सिंगल अशा 26 रन्स त्याच्या विरोधामध्ये कुठल्या गेल्या. सोनू वो बॉल रिटर्न करना ग्राउंड में. नवीन गोलंदाज सतीश गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस अभिनयनं आणखी एक बॉल उडवलाय समोर लॉंगॉनच्या क्षेत्रामधनं सीमा रेषेच्या पार. षटकार.
11 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. एक चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय निर्धावच्या स्वरूपाने. अभिनय पाटीलचा वैयक्तिक स्कोर जर आपण सध्या पाहिला तर वैयक्तिक 38 या धावसंख्येवर तो बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग अभिनय पाटील कडनं सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस मात्र खेळ खल्लास होईल का? क्षेत्ररक्षक आहे त्यानं बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. एक रन तिथे कंप्लीट झाली. डबल करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या यावेळेस पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 47. 2 धावा विजयापासून दूर टीम एसपी बिलोशी. स्कोर लेवल फक्त 1 धावसंख्येची गरज विजयाकरता. चार चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एकूण 48 रन्स या धावफलकावर आहेत. 49चं टार्गेट आहे. 1 धावसंख्येची गरज आहे. फक्त 1 धावसंख्येची गरज आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्याकरता इथे पात्र ठरतीये टीम एसपी बिलोशी. मात्र तिथे त्याची औपचारिक घोषणा अजून बाकी आहे कारण 1 धाव ती अजूनही बनवायची आहे. 7 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. उमर 11 रेडी राहायचं. लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येऊन फिल्डिंग लावायची आहे. चांगला फटका आणि खेळ खल्लास इथे विजयी होती टीम एसपी बिलोशी. एसपी बिलोशी या टीमला इथे शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत. 500 रुपयाचे पारितोषिक आले पियुष. ते मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक आपण देणार आहोत. खऱ्या अर्थानं अभिनय न जरी बॅटिंग केली असली तरी ही मॅच ज्याच्या गोलंदाजीमुळे टर्न झाली तो पियुष ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्यानं त्या षटकामध्ये महत्वाची यतीशची विकेट घेतली आणि फक्त 4 धावा दिल्या तो पियुष, ज्याला मॅन ऑफ द मॅच आणि रोख रक्कम 500 रुपये इथे देऊन त्याचा सन्मान तो केला जाणार आहे. राहुल भोईर यांच्या माध्यमातून ते 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. राहुल भोईर यांना विनंती करतोय की ते 500 रुपयाचे कॅश प्राइज आपण आणि ही मॅन ऑफ द मॅच ची जी जर्सी आहे ती देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. अप्रतिम गोलंदाजी केली होती पियुषने आणि त्या पियुषला ही मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आणि हे 500 रुपयाचे कॅश प्राइज आपण देऊन त्याचा सन्मान इथे करतोय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या वतीने झाली होती आणि खऱ्या अर्थानं ते टर्निंग पॉइंट षटक होतं.